नमस्कार मंडळी, प्रो कबड्डीच्या लीगच्या 12व्या हंगामासाठी पुणेरी पलटण संघ एक मजबूत दावेदार म्हणून समोर येत आहे. गेल्या काही हंगामापासून त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि ते आता विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार बनले आहेत. पुणेरी पलटणने आपल्या संघाचा कोर कायम ग्रुप ठेवला आहे. अस्लम इनामदार संघाचा कर्णधार आणि उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू, रीडिंग आणि बचावामध्येही चांगली कामगिरी करतो. मोहित गोयत एक धडाकेबाज रेडर जो आपल्या वेगवान आणि चपळ रेडसाठी ओळखला जातो. पंकज मोहिते अनुभवी रेडर जो महत्वाच्या क्षणी सुपर रेडसाठी ओळखला जातो. गेल्या काही हंगामात त्याने संघाच्या विजयात मोठा वाटा आहे. चला तर आता आपण पाहूया संघाची स्ट्रेंथ. संतुलित संघ पुणेरी पलटणकडे रेडर्स आणि डिफेंडर्स यांचा उत्कृष्ट समतोल आहे. त्यांच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला मिलाप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मजबूत रेडिंग युनिट. अस्लम इनामदार, मोहित गोयत आणि सचिन तंवर यासारख्या खेळाडूंवर त्यांची रेडिंग लाईनअप खूप मजबूत आहे. पंकज मोहिते आणि आदित्य शिंदे हे देखील चांगले रेडर्स आहेत. भक्कम असणारी बचावपट्टी. गौरव खत्री, अभिनेश नटराजन, मोहम्मद अमान, विशाल भारद्वाज यांच्या उपस्थितीमुळे त्यांची बचावपट्टी खूप मजबूत झाली आहे. अस्लम इनामदार नेतृत्व आणि अनुभवी खेळाडूंची उपस्थिती संघाला स्थिरता प्रदान करते. आणखी महत्वाचं म्हणजे सातत्य. गेल्या काही हंगामात पुणेरी पलटणने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पुणेरी पलटण संघाची रणनीती नेहमीच आक्रमक, बचाव आणि वेगवान चढाई यावर आधारित असते. ते प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. महत्वाच्या क्षणी सुपर टॅकल आणि बोनस गुणावर लक्ष केंद्रित करणे ही त्यांची रणनीती आहे. अर्थातच पुणेरी पलटण संघाच्या काही कमकुवत बाजू असू शकतात. प्रमुख खेळाडूवर अवलंबून अस्लम इनामदार, मोहित गोयत, पंकज मोहिते, सचिन तंवर यासारख्या प्रमुख खेळाडूवर संघाचा मोठा भार असतो. जर यापैकी कोणताही खेळाडूला दुखापतग्रस्त झाला किंवा फॉर्म मध्ये नसला तर संघाला मोठा फटका बसू शकतो. तर संघाची बेंच स्ट्रेंथचा अभाव. काही वेळा प्रमुख खेळाडूंना पर्याय म्हणून असलेले तेवढेच अनुभवी किंवा प्रभावी नसतात. महत्वाच्या सामन्यामध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्यास संघ अडचणीत येऊ शकतो. तर लिलावात काही नवीन खेळाडू विशेषतः सचिन तंवर आणि नबी बक्स संघात आले आहेत. या नवीन खेळाडूंना सध्याच्या खेळाडू सोबत समन्वय बसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुखापतीचा धोका. कबड्डी हे एक शारीरिक खेळ आहे. खेळाडूंना वारंवार दुखापतीचा सामना करावा लागतो. मुख्य खेळाडूंना दुखापत झाल्यास संघाच्या कामगिरीवर गंभीर परिणाम होतो. या संभाव्य कमकुवत बाजू असल्या तरी पुणेरी पलटण संघाकडे त्यांना दूर करण्यासाठी सक्षम खेळाडू आहेत, तसेच अनुभवी कोच आहेत. ते विजयासाठी जोरदार प्रयत्न करतील नक्कीच.